नांदेडच्या विमानतळावर ठाकरे गटाचा राडा सध्या पाहायला मिळतोय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। नांदेडमध्ये हा एकंदरीत प्रकार घडलेला आहे। नांदेड विमानतळावर ठाकरे गटाकडून हा राडा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नांदेडच्या विमानतळावर ठाकरेंच्या शिवसेनेचा हा राडा सध्या झाल्याचं पाहायला मिळतंय। नांदेड विमानतळावर गाड्या न लावू दिल्यानं आता शिवसैनिक संतापलेले आहेत। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि पोलिसांमध्ये हा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण नांदेडमधून पाहतोय। नांदेड विमानतळावर शिवसेना ठाकरे गटाचा हा राडा सुरू आहे। नांदेड विमानतळावर गाड्या न लावू दिल्यानं शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत, संतापलेले आहेत। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि पोलिसांमध्ये हा राडा झाला, त्याची दृश्य। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे सध्या आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, आपण दृश्य पाहू शकतो, नांदेड विमानतळावर ठाकरे गटाचा हा राडा सध्या पाहायला मिळतोय। काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? नक्कीच गौरी, शिवसेनेचे नेते संजय राऊत आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत। दरम्यान याच पार्श्वभूमीवर अनेक शिवसैनिक नांदेडच्या विमानतळावर संजय राऊत यांच्या स्वागतासाठी दाखल झाले आहेत। दरम्यान हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे देखील विमानतळावर आले आहेत। मात्र नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाहनाला पोलिसांनी नांदेड विमानतळाच्या गेटवर आल्यावर होता। नागेश पाटील आष्टीकर हे गेट पासून मुख्य प्रवेशद्वारापर्यंत चालत यावं लागलं। एमपीचा लोगो असून देखील पोलिसांनी त्यांच्या वाहनाला मध्ये न जाऊ नकार दिल्याने नागेश पाटील आष्टीकर आणि पोलिसांमध्ये काही काळासाठी बाचाबाची झाली आणि शिवसेनेने मोठ्या प्रमाणात यावेळी विमानतळाबाहेर घोषणाबाजी देखील केली। स्वतः नागेश पाटील आष्टीकर व इतर शिवसैनिक हे आता सध्या नांदेडच्या विमानतळाच्या गेटच्या बाहेर थांबलेले आहेत। संजय राऊत यांचं थोड्याच वेळामध्ये नांदेडमध्ये आगमन होईल। अजिंक्य, आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि पोलिसांमध्ये हा राडा झालेला आहे। काय नेमकं म्हणणं आहे पोलिसांचं आणि काय नेमकं म्हणणं होतं नागेश पाटील यांचं? नागेश पाटील आष्टीकर यांचं केवळ एकच म्हणणं होतं की एमपीचा लोगो लावला असलेल्या गाडीला देखील आपण आतमध्ये येऊ का देत नाही, हे नागेश पाटील आष्टीकरांचं म्हणणं होतं। नांदेडचं विमानतळ हे कमर्शियल असल्या कारणाने इथे कोणत्याही वाहनाला साहजिक एंट्री आहे। कोणतेही वाहन इथे आतमध्ये कोणी पण वाहन आपलं आतपर्यंत आणू शकतं। त्याच पार्श्वभूमीवर स्वतः एमपीची गाडी आपण का अडवता आणि इतर शिवसैनिकांच्या देखील तुम्ही गाड्या का अडवल्या, याचा जाब ते नागेश पाटील आष्टीकरांनी पीआयला विचारलेला आहे। नक्कीच अजिंक्य, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।